नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण जाधव पुन्हा शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि आज गुजरातमध्ये धरमपूर तालुक्यात येण्याचा योग आला आणि आल्यानंतर आपण गाडी चालवत असताना इथं आपल्याला एक वाडी दिसली आंब्याची आणि त्यामुळे आपण इथं थांबलेलो होतो थोडंसं पण झाडं बघण्यासाठी। आणि झाडं दाखवण्याचं कारण असं आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मोठमोठाले झाड आहेत आणि त्या मोठमोठ्या झाडाला एकसारखा मोहर तुम्हाला पाहावयास मिळेल। आणि मोहर पाहत असताना त्या मोहरावर कोणताही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही। शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आपल्याला इथे दिसून येते। तुम्ही इथून तिथून जर पाहत असाल तर मोहर एकदम पिवळा आपल्याला सोन्यासारखा मोहर आपल्याला इथं पाहावयास मिळतो। आणि हे एकच झाडाला नसून खूप सारे इथं झाडं तुम्हाला पाहायला मिळतील। खालून मी दाखवण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहे। इथे तुम्हाला जवळजवळ 50 ते 60 झाडं तुम्हाला इथंच पाहायला मिळतील आणि त्या साईडने आहेत ते वेगळे झाडं आहेत। एकूण किती झाडं आहेत हे मी पण सांगू शकत नाही, पण तुम्ही पाहू शकता इथं जे मोहर आहे तो एकसारखा आणि चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा मोहर तुम्हाला पाहावयास मिळतो। ते पाहू शकता आता ह्या मोहराला जे आहे ते आता फळं बांधण्याचं जे आहे ते सुरुवात झालेली आहे। छोटी छोटी फळं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कदाचित व्हिडिओमध्ये तेवढं दिसत नसेल, पण आता जे आहे ते छोटे छोटे फळं जे आहेत ते बांधायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता आता हे मी तुम्हाला दुसरं तिसरं झाड दाखवत आहे आणि इकडे पण कीटकांचा किंवा कोणत्याच किडीचा तुम्हाला कुठेही प्रादुर्भाव दिसणार नाही। पानं जे आहेत ते एकदम अतिशय क्लीन आहेत, कुठल्याही प्रकारचा चिकटा काळी बुरशी वगैरे तुम्हाला कुठेही इथं पाहायला मिळणार नाही। त्यानंतर मी तुम्हाला इकडे पण घेऊन जातो। इकडे पण पाहू शकता अतिशय जबरदस्त असा मोहर एकसारखा, कुठली दुबार मोहर किंवा काही ठिकाणी फुटवा किंवा काही ठिकाणी मोहर असा तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही। आणि झाडं जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत। तुम्ही पाहू शकता त्याचं जे खोड आहे ते खोड पण अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जे आहे ते मेंटेन केलेले आहे। म्हणजे खोडाला पण काहीच आपल्याला रोग वगैरे काही जास्त दिसत नाही। तुम्ही पाहू शकता हे झाड दाखवत असताना मध्ये होऊन पण मी का दाखवतोय, कारण की मध्ये जे आहे ते मध्ये पण भरपूर प्रमाणात मोहर आपल्याला पाहावयास मिळतो। काही झाडांना बाहेरूनच फक्त आपल्याला मोहर पाहावयास मिळतो, पण इथं जे आहे ते आतमधून बाहेरून आणि सगळ्या एक एक काडीला जो आहे तो मोहर चांगल्या पद्धतीने सेट झालेला आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय एक आपण सोन्यासारखा पिवळा मोहर आपण तुम्हाला इथं पाहावयास मिळतोय। पाहू शकता तुम्ही अतिशय मोठमोठाले झाडं आहेत। इथून तिथपर्यंत आणि जे आहे मी जेवढ्या अँगलने कॅमेरा दाखवतोय त्या साईडला सगळीकडे जे आहेत ते तुम्हाला झाडं पाहायला मिळतील। आणि एक पण असं झाड नाही का त्या झाडाला मोहर निघालेलं नाही, भरगच्च मोहर असा आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल किंवा इथं जो झाडांना आहे तो दिसत आहे। आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचा मोहर जो आहे तो इथं आपल्याला पाहावयास मिळतो। तुम्ही पाहू शकता इथं जे आहेत ते शेतकरी उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला जास्त काही माहिती मिळणार नाही। त्यांनी कल्टार वापरलेलं होतं अथवा न वापरलेलं होतं किंवा औषधं कोणकोणती वापरली होती त्यांनी किंवा त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे हे आपल्याला माहिती पडणार नाही, कारण की इथं चौकशी केली असता शेतकरी जे आहेत ते इथं उपस्थित नव्हते आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टी माहिती पडणार नाही।
पण तुम्ही पाहू शकता आणि स्वतःही अनुभव घेऊ शकता की ह्या शेतकऱ्यांनी जे आहेत ते एवढा चांगला मोहर काढलेला आहे, तर आपणही त्याच पद्धतीने मोहर काढू शकतो आणि सेट करू शकतो। तुम्ही पाहू शकतो मित्रांनो, अतिशय सगळ्यात चांगल्या पद्धतीने जे आहे ते मोहर सेट केलेला आहे। आता हे झाड जे आहे ते पहा मित्रांनो, खूप उंच झाड आहे आणि टोकाला सुद्धा तुम्हाला मोहर पाहायला मिळेल। एकदम खूप उंच आहे आणि फांदी तुम्ही पाहू शकता जी आहे ती खालीपर्यंत आहे आणि खाली बुडापर्यंत जे आहे ते आपल्याला मोहर पाहायला मिळतो। पाहू शकता अतिशय क्लीन पद्धतीने जो आहे तो मोहर पाहायला मिळतो। या व्यतिरिक्त जर काही मला माहिती मिळाली, शेतकऱ्याचं नाव किंवा प्रत्यक्ष त्यांनी काय काय फवारणी केल्या होत्या, औषधं काय काय वापरली होती, तर मी जरूर व्हिडिओमध्ये मेन्शन करेल। पण जर नाही मिळालं तर मी पुढच्या चक्करमध्ये जे आहे ते नक्कीच सगळं घेण्याचं जे आहे ते प्रयत्न करेल। धन्यवाद मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो, नवनवीन माहिती जी आहे ती आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतर चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।